नेमकं काय करावं काय करू नये, आणि एवढं चांगलं हे अनुग्रहाचं चिंतन केल्यानंतर जे ते ज्ञान आहे ते पचवण्यासाठीचा जो अधिकार लागतोय तो अधिकार आपल्याला अनुग्रहाच्या चिंतनाने, त्यानंतर आपल्याला की 10-12 वर्ष ज्या वेळेस आपण सतत सतत बघू ही गोष्ट इतक्या सहजासहजी पटत नाही, पण साधन एवढं श्रेष्ठ आहे की त्या साधनाने आपण की ह्या ज्ञानाचे अधिकारी बनतो. काय साधना काहीच होत नाही आपल्याच्यानी. काय आता इथं नुसतं कार्यक्रमाला यायचं म्हणलं तर एक एक जणाला कितीतरी अडचणी असतात, आणि काय आपल्याच्यानी कोणतं हे करणं, यज्ञ होतंय का, दान होतंय का, धर्म होतंय, काहीच करणं होत नाही. आपल्यासारखं खरं लय स्वार्थी आपण. आपल्याला वाटतंय का करायचं काहीच नाही, फक्त जास्त भेटावं आपल्याला कुठला त्याग करायचा नसतो, काहीच करायचं नाही, पण आपल्याला वाटतं आपल्याला सगळ्यात चांगल्यात चांगली गोष्ट आपल्याला मिळावं. आणि ज्यांना अनुग्रहाचं चिंतन केल्यानंतर ज्या वेळेस जे ग्रंथ आहेत 2 प्रकारचे आहेत म्हणले, एक प्रक्रिया ग्रंथ आणि एक सिद्धांत ग्रंथ. ज्यावेळेस प्रक्रिया ग्रंथ आपले होते गुरुच्या मुखातून, आता वाचायला येते की आपल्याला वाटतं काय त्याच्यातलं लिहिलेलं आपण वाचू शकतो की काय झालं नाही कळायला, पण अशा प्रकारचं काही नसतंय. ज्यावेळेस सद्गुरूच्या मुखातून आपल्याला जे प्रक्रिया ग्रंथ आहेत, विचारसागर, पंचीकरण, आणि ते झाल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर आपल्याला ह्या ग्रंथामध्ये प्रवेश होतोय की मग गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान अतिजैसे. गुरु जवळ ज्ञान असते, ते ज्या वेळेस आपल्याला सांगते गुरु ते ज्ञान, आणि त्या ज्ञानामुळे मग आपल्याला आत्म्याचं दर्शन झालं. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आणि दर्शने समाधान अतिजैसे. अतिजैसे म्हणजे एकदम हातात एवढ्या जवळ आहे आपल्या. पण तिथपर्यंत जाण्यासाठी ज्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, आणि त्याची सुरुवात म्हणजे अनुग्रहाचं चिंतन, जे आज नवीन घेणारे, आणि हा कार्यक्रम यासाठी की आता त्या निमित्ताने काय होतंय, ज्यांची साधना चालू आहे, जे साधनेत पुढे गेले, ज्यांची सुरुवात झाली, जे कोणी नवीन आलेत, की त्यांना कळावं बाबा हे नेमकं काय समजा आता काय आहे काय नाही, आणि सगळ्यांनाच याच्यातून प्रेरणा मिळावं, ह्याला झालं त्याला झालं, एक उत्साह निर्माण व्हावा. आणि सतत बाकी आणि असं देव करायला की बाकीचा घर संसार सोडायचा अशातला पण काही प्रकार नाही. आणि कलियुगामध्ये आपलं आयुष्य एवढं कमी झालंय, सगळ्याच्याच मागं भरपूर काही व्याप असते, काम असते, धंदे असते, आणि त्याच्यासाठी तर ह्याच्यापेक्षा शॉर्टकट दुसरं साधन खरंच काही नाहीये.